पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. हिंदी चित्रपटांसाठी गीतकार म्हणून काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती घेऊन एक मुलगा मुंबईत आला होता. शायरी वगैरे तर तो आधीच लिहित असे, त्यामुळे एका चित्रपटासाठी गाणं लिहिण्याची संधी मिळाली. पण तो चित्रपट आणि ते गाणं दोन्ही फारसं चाललं नाही. पुढील 2 वर्ष तो आणखी एका संधी मिळण्याची वाट बघत राहिला. काहीच होत नाही म्हणून एकदा हिम्मत केली आणि त्या काळातील सगळ्यात प्रसिद्ध संगीतकार SD बर्मन यांच्या समोर जाऊन उभा राहिला. आपण कोण आहोत आणि काय काम आहे हे सगळं त्यांनी SD बर्मन यांना सांगितलं. याच काळात बर्मन साहेब नौजवान नावाच्या चित्रपटासाठी एका नवीन गीतकाराच्या शोधात होते. त्या मुलाचा आत्मविश्वास बघून त्यांनी हार्मोनियमवर त्याला एक धून ऐकवली. वेळ न घालवता त्या मुलाने गाण्याचे शब्द त्यांच्यासमोर लिहून ठेवले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं. हे गाणं म्हणजे थंडी हवाए लहरा के आए आणि हे गीतकार होते साहिर लुधियानवी. या गाण्यामुळे साहिर लुधियानवी हे नाव चित्रपटसृष्टीत सर्वश्रुत झालं. आजच्या पंजाब राज्यातील लुधियानामध्ये 8 मार्च 1921 रोजी साहिर लुधियानवी यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव अब्दुल हई हे होतं. पण त्याच काळातील बऱ्याच लेखकांप्रमाणे त्यांनी साहिर म्हणजे जादूगार आणि लुधियाना हे जन्मगाव असल्यामुळे साहिर लुधियानवी या टोपण नावानं लिखाण करायला सुरुवात केली. लुधियानामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर 1943 साली ते सध्याच्या पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्थायिक झाले. 1945 साली तखिया या पहिल्या उर्दू कविता संग्रहाचं प्रकाशन झालं. याच काळात शाहकार, सवेरा यांसारख्या उर्दू मासिकांच्या संपादनाचं त्यांनी काम केलं. साम्यवादाला प्रोत्साहन देणारं लिखाण केल्याबद्दल पाकिस्तान सरकारने त्यांना अटक करण्याचे आदेश काढले. त्यामुळे फाळणीनंतर साहिर लुधियानवी लाहोर सोडून दिल्लीला पळून आले. 2 महिने दिल्लीत राहिल्यानंतर त्यांनी मुंबईची वाट धरली. 1949 साली प्रदर्शित झालेल्या आझादी की राह पर या चित्रपटाचे गीतकार म्हणून साहिर लुधियानवी यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. पण या चित्रपटाला किंवा त्यातील गाण्यांना प्रसिद्धी मिळाली नाही. त्यानंतर मात्र प्यासा, हम दोनों, नया दौर, बरसात की रात, ताजमहल, कभी कभी, देवदास, फिर सुबह होगी, चित्रलेखा, लैला मजनू, त्रिशूल, काला पत्थर, वक्त अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. आपल्या 3 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 125 चित्रपटांसाठी गाणी लिहिली. साहिर लुधियानवी यांनी आपल्या शब्दांनी खऱ्या अर्थाने गाण्यांना अजरामर केलं. कारण आज जवळपास 60-70 वर्षांनंतर सुद्धा संपूर्ण भारतातील रसिक श्रोत्यांचं या गाण्यांवर तितकंच प्रेम आहे. कभी कभी मेरे दिल में, अभी ना जाओ छोड़कर, ये दिल तुम बिन लगता नहीं, जिंदगी भर नहीं भूलेगी, आजा तुझको पुकारे मेरा प्यार, मैं पल दो पल का शायर हूँ, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, उडे जब जब जुल्फे तेरी, अशी एकापेक्षा एक सदाबहार गाणी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेली आहेत. साहिर लुधियानवी यांनी फक्त गाणीच लिहिली नाही तर लेखकांच्या हक्कांसाठी सुद्धा ते लढले. त्या काळात गाणं ऐकल्यावर गाण्याचे संगीतकार आणि गायक गायिका यांची वाहवा रसिक श्रोते करत असत. पण कोणीही गीतकाराला हवं तेवढं श्रेय देत नव्हतं. 1960च्या उत्तरार्धात फिल्म रायटर्स असोसिएशनचे प्रेसिडेंट ख्वाजा अहमद अब्बास आणि व्हाईस प्रेसिडेंट साहिर लुधियानवी होते. या दोघांनीही ही गोष्ट बदलण्याचं ठरवलं. त्यासाठी हे दोघंही मुंबईहून ऑल इंडिया रेडिओच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयात गेले. तिकडे त्यावेळच्या डायरेक्टर जनरलला भेटून गाण्यातील गीतकाराचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. ज्यामुळे त्यानंतर ऑल इंडिया रेडिओवर गीतकारांच्या नावाचा सुद्धा उल्लेख होऊ लागला. एवढंच नाही तर गीतकारांना सुद्धा योग्य मोबदला मिळावा यासाठी साहिर लुधियानवी यांनी प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी सुद्धा ठरले. गीतकाराला म्युझिक कंपन्यांकडून रॉयल्टी मिळवून देण्यामध्ये
त्यांनी मोलाचं योगदान दिलं. यशाच्या शिखरावर असताना साहिर लुधियानवी यांनी गीतकाराला महत्त्व मिळण्यासाठी संगीतकार किंवा गायकापेक्षा 1 रुपया जास्त सुद्धा मागितला. तो त्यांना मिळाला सुद्धा. यामागे त्यांचा पैसे मिळवणं हा हेतू नव्हता, तर कुठल्याही गाण्याच्या यशामागे गीतकार सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतो हे त्यांना जगाला दाखवून द्यायचं होतं. 1964 साली प्रदर्शित झालेल्या ताजमहल चित्रपटातील जो वादा किया आणि 1977 साली प्रदर्शित झालेल्या कभी कभी या चित्रपटातील कभी कभी मेरे दिल में या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 2013 साली त्यांच्या 92व्या जयंतीनिमित्त भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं. पंजाब कृषी विद्यापीठाने शेवंतीच्या एका नवीन जातीला गुल-ए-साहिर हे नाव दिलेलं आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने 1971 साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलेलं आहे. 25 ऑक्टोबर 1980 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने साहिर लुधियानवी यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. शब्दांचा हा जादूगार आज आपल्यात नसला तरी त्याचे शब्द मात्र कायम राहतील, यात काही दुमत नाही. साहिर लुधियानवी यांची कुठली गाणी आपल्याला आवडतात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपण भेटणार आहोत ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.